हाय एव्हरीवन, आपल्या सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये. आपण बघत आहोत 9 नोव्हेंबर 2025 रोजी झालेला राज्यसेवा पूर्व परीक्षा या परीक्षेतील GS पेपर 1मधील पॉलिटी या विषयाचे एकूण 15 प्रश्न आणि त्याची उत्तरे. चला तर मग बघूयात आजचा पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. या प्रश्नामध्ये कॅबिनेट मिशन संबंधित 3 विधाने दिलेली आहेत. त्यापैकी कोणतं विधान किंवा कोणती विधाने बरोबर आहेत? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, फक्त अ व ब. पुढचा प्रश्न आहे, आधुनिक संविधानवाद या संकल्पनेची सुरुवात कोणत्या देशात झाली? या प्रश्नाचं उत्तर आहे अमेरिका. पुढील प्रश्न आहे, हा प्रश्न राष्ट्रपती संबंधित आहे. खालीपैकी योग्य विधाने ओळखा. म्हणजे राष्ट्रपती संबंधित 2 विधाने इथे दिलेली आहेत. त्यापैकी कोणतं विधान इथे बरोबर आहे आपल्याला सांगायचं आहे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, फक्त अ हे विधान बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या दुरुस्ती कायद्याने महानगर नियोजन समितीच्या स्थापनेची तरतूद करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 74व्या घटनादुरुस्ती कायदा. पुढचा प्रश्न आहे, भारतीय घटना समिती अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या विविध समिती व तिचे अध्यक्ष यांच्या अयोग्य जोड्या ओळखा. इथं अयोग्य या शब्दावर तुम्ही भर दिला पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे होतं. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक क, म्हणजे 3, क व ड या अयोग्य जोड्या आहेत, त्या चुकीच्या जोड्या आहेत. म्हणजे पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी योग्य विधान किंवा विधाने निवडा. म्हणजे उपराष्ट्रपती संबंधित 3 इथे विधाने दिली आहेत. त्या 3 विधानांपैकी कोणतं विधान किंवा कोणती विधाने योग्य आहेत हे विचारलेलं आहे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, फक्त अ व ब ही 2 विधाने योग्य आहेत. पुढील प्रश्न आहे, अँग्लो इंडियन समुदायासाठी तरतुदीबाबत खालीलपैकी अयोग्य विधाने ओळखा. परत इथं योग्य का अयोग्य यावर आपल्याला भर द्यावा लागेल. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, फक्त अयोग्य विचारले. म्हणजे अनुच्छेद 335च्या ऐवजी इथं अनुच्छेद 337 असायला पाहिजे होतं. त्यामध्ये राज्यांच्या विधानसभामध्ये अँग्लो इंडियन समाजाचे प्रतिनिधित्वाशी निगडीत आहे हे प्रश्न होतं. तर अयोग्य विधान आहे पहिलं, बाकी 2 विधान बरोबर आहेत. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते भारताच्या राज्यघटनेतील भाग 1 मधील कलम 1 ते 4शी संबंधित आहेत किंवा आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, फक्त अ. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या राज्यघटनेतील अनुच्छेद 371 व त्याच्या उप अनुच्छेदानुसार विशेष दर्जा नसलेली राज्ये ओळखा. विशेष दर्जा नसलेली ते विचारलं आहे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, त्रिपुरा आणि झारखंड. पुढील प्रश्न आहे, स्वातंत्र्यानंतरचा पहिला लोक अदालत कॅम्प 1982 साली कोणत्या राज्यात भरविण्यात आला होता? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, गुजरातमधील उना या ठिकाणी भरवण्यात आला होता. पुढचा प्रश्न आहे, पट्टाभी सीतारामय्या हे खालीपैकी कोणत्या समितीचे अध्यक्ष होते? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, फक्त अ व ब. पुढील प्रश्न आहे, भारतात नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्स म्हणजे NCPCRची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 2007. पुढचा प्रश्न आहे, लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण करण्यासाठी भारतात प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस म्हणजे पोक्सो कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 2012. 2012 पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना भारतात केव्हा झाली? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 1992. आणि पॉलिटी या विषयाचा शेवटचा प्रश्न आजच्या पेपरमधील तो म्हणजे, खालीलपैकी कोणती कार्य 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेने केली आहेत?
तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ब क ड. ही 3 कामे संविधान सभेने 24 जानेवारी 1950 रोजी केली होती. तर ही होती पॉलिटी या विषयाची एकूण 15 प्रश्न, जी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 नोव्हेंबर 2025 रोजी जो पेपर झाला आहे त्यातला GS पेपरमधील प्रश्न आणि त्याची उत्तरे. धन्यवाद.